आपल्या घरातले डास पळवण्यासाठी आपण मच्छर कॉईल जाळतो, फास्कार्ड जाळतो, तसेच महागडे लिक्विडवाले जे काही इव्हॅपोरेटर आहे ते वापरतो। आपल्या घरात बऱ्याच वेळा लहान बाळसुद्धा असतं, त्याला त्रास होत असतो, तरीसुद्धा आपण हे विषारी उपाय नेहमी वापरत असतो। या केमिकलयुक्त विषारी उपायांमुळे भरपूर आजार माणसाला होत असतात आणि सगळ्यात भयानक म्हणजे यामुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो असं निदर्शनास आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल हा उपाय अगदी 5 मिनिटात त्या ठिकाणी मोठा परिणाम दाखवतो, पण मित्रांनो याचे साइड इफेक्ट फार वाईट आहेत। कदाचित हा उपाय करणं फार सोपं आहे, याच्या जाहिराती टीव्हीवर तुम्ही कायम पाहतात, मोठा भंडीमार त्याच्यावर तुमच्यावर होत असतो, पण याचा धोका पूर्ण परिवाराला मोठ्या प्रमाणावर होत असतो। तर याकरताच आज व्हिडिओमध्ये असा एक घरगुती उपाय घेऊन आलोय की जो तुम्ही यूट्यूबवर याआधी कधीच पाहिला नसेल। हा उपाय घरातल्या उपलब्ध वस्तूंपासूनच होतो आणि हा उपाय जर एकदा तयार केला तर वर्षभर पुरण्यासारखा आहे। म्हणजे एकदा ही विधी तुम्ही तयार केली तर वर्षभर तुमच्या घरातले डास त्या ठिकाणी पळून जातात। परत तुमच्या घरात वर्षभर डास येण्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी राहत नसते। डासांबरोबर माशांवर सुद्धा हा प्रभावी उपाय आहे। या उपायाबाबत भरपूर रिसर्च आम्ही केला आहे, अनुभवी लोकांकडून त्यांचे अभिप्राय सुद्धा जाणून घेतलेले आणि अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट या बाबतीत आलेला आहे। उपाय नैसर्गिक जरी असला तरी 5 मिनिटाच्या आत तुमच्या घरातील सर्व डास, माशा तसेच इतर प्रादुर्भावी कीटक सुद्धा पळून जातील असा पॉवरफुल याचा रिझल्ट आहे। चला तर जाणून घेऊया या उपायाबाबत। या उपायासाठी आपल्याला 3 ते 4 गोष्टी लागतात ज्या आपल्या घरात नेहमी उपलब्ध असतात, त्यामुळे याला लागणारा खर्च अगदी नगण्य आहे। तर यासाठी लागणारी पहिली गोष्ट याला लागतात कडुनिंबाची पाने। तर आपल्याला मूठ किंवा 2 ओंजळीभर त्या ठिकाणी कडुनिंबाची फ्रेश पाने घेऊन यायची आहेत आणि ती आपल्याला वाळू घालायची आहेत। उन्हाळा चालू आहे, अगदी 1-2 दिवसांमध्येच ते वाळून जातील आणि वाळल्यानंतर त्याची आपल्याला त्या ठिकाणी हाताने कुस्करून अशी पावडर बनवायची आहे। यानंतर दुसरी क्रमांकाची गोष्ट जी आपण आपल्या घरात असते, ती जी आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो, ती गोष्ट म्हणजे कांद्याच्या वरतील्या भागातले आवरण किंवा कांद्याचे टरपले जे आपण काढून टाकून देत असतो। तर कांद्याची वाळलेली जी काय वरचं आवरण आहे, पापुद्र आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे, तो सुद्धा एक मुठभर त्या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तमालपत्र किंवा तेजपत्ता 7 ते 8 त्या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कापूर, ओरिजिनल कापूर भेटला तर चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल तर आपल्याकडे ज्या कापुराच्या गोळ्या भेटतात, छोट्या साईजच्या असतील तर एक 4-5 गोळ्या, मोठ्या साईजच्या गोळ्या असतील तर 1-2 गोळ्या असल्या तरी चालेल। त्यानंतरची याच्यामध्ये लागणारी शेवटची गोष्ट म्हणजे लवंग। आपल्याला 10 ते 15 लवंगा याच्यासाठी। एवढी मोठी लिस्ट पाहून तुम्हाला असं वाटेल की एवढं सगळं लागतंय तर मग हे तर काय होणारच नाही किंवा अगदी अवघडच दिसतंय, पण या प्रत्येक गोष्टीचा या उपायामध्ये घेण्यामागचा आयुर्वेदिक उद्देश आहे आणि त्यामुळेच आपण या वस्तू घेतलेल्या आहे आणि अगदी गॅरंटेड रिझल्ट 5 मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या घरातच दिसणार आहे। मग आता काय करायचं, या सगळ्या गोष्टी एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत आणि याची बारीक पावडर बनवायची आहे। मग ही एकदा जर का पावडर तुम्ही बनवली तर दररोज तुम्हाला अर्धा चमचा ही पावडर लागणार आहे आणि हिचा वापर तुम्ही सकाळी संध्याकाळी तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुमच्या घरामध्ये करू शकता। दिवसाभरात एकदा जरी केलं तरी तुमचा दिवसभर याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे। आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्ही एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये ही जी काय पावडर आहे तर ही पावडर अर्धा चमचा टाकायची आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे एकतर मोहरीचं तेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणारं कुठलंही खाण्याचं तेल त्या ठिकाणी टाकायचं आहे। मिक्स करायचं आहे, 2 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आणि याच दिव्यामध्ये तुम्हाला एक कापसाची वात घ्यायची आहे। थोडीशी जाड वात आपल्याला बनवायची आहे किंवा दुकानातून जर घेतली थोडीशी जाड घ्यायची आहे आणि ती या दिव्यामध्ये बुडवायची आहे आणि त्यानंतर ही वात त्याच्यात बुडवल्यानंतर तुम्हाला हा दिवा पेटवायचा आहे। आता हा दिवा पेटल्यानंतर याच्यामधनं एक काळा धूर निघायला सुरुवात होते आणि तो धूर हा डासांसाठी किंवा माशांसाठी किंवा इतरही कीटकांसाठी अगदी जालिम असतो। आपण हा त्यांना जालिम जरी असला तरी माणसाला याच्याबद्दल कुठलाही अपाय होत नाही, उलट पक्षी याचा फायदाच होत असतो। मग काय करायचं आहे, हा दिवा ज्या रूममध्ये तुम्हाला लावायचा आहे, भले मग तिथे लहान मुले जरी असलं तरी याने जास्त काही परिणाम त्या ठिकाणी होत नाही, कारण की सर्वच आपण केमिकल विरहित गोष्टी याच्यात वापरतो आहोत। तुम्ही काय करायचं आहे, ज्या रूममध्ये तुम्हाला लावायचा आहे तिथं हा दिवा लावायचा आहे, त्या रूमचा दरवाजा लॉक करून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे पूर्ण रूमभर पसरून द्यायचं आहे आणि त्यानंतर एक 5-10 मिनिटांनी रूम ओपन करायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी डास पडलेले दिसतील, ज्या काही माशा आहेत त्या सुद्धा तुम्हाला तिथे पडलेल्या दिसतील। तर इतका रिझल्ट याचा त्या ठिकाणी असणार आहे। तर हा होता मित्रांनो अविषारी घरगुती उपाय की ज्यामार्फत डास आणि माशांपासून तुम्ही कायमची मुक्ती मिळू शकता। कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।